सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरबावी @एक्सप्लोरर ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी गडिंग्लज येथील BP पाटील कॉलनीमधील बालाजी मंदिरमधील सुरू असलेल्या महाविष्णू यागमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि याचं चित्रीकरण आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करून देत आहोत. या ठिकाणी मी आता श्री महाविष्णू म्हणजे बालाजींच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि श्री बालाजींची पूजा अशा पद्धतीनं मांडण्यात आलेली आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात, अतिशय सुंदर असं करण्यात आलेले आहे. मित्रांनो, बालाजी मंदिरमध्ये महाविष्णू याग सुरू आहे आणि या यज्ञासाठी या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेतून अग्नी प्रज्वलित होत आहे. असं आहे की यज्ञासाठी जो अग्नी आपल्याला लागतो तो अग्नी कुठल्याही काडी ओढवून किंवा इतर माध्यमातून पेटवायचा नसतो. एक तर तो घर्षणातनं किंवा सूर्याच्या उष्णतेतून आपल्याला तो अग्नी आता प्रज्वलित करायचा आहे. तो या ठिकाणी आता चालू आहे कार्यक्रम. विष्णू यागसाठी सूर्याच्या माध्यमातून या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करण्यात आलेली आहे. या विष्णू यागसाठी अशा पद्धतीनं पूजेची मांडणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी यज्ञाची तयारी सुरू आहे आणि आता यज्ञ प्रज्वलित करण्यात येणार आहे. नारायण भगवान या ठिकाणी यज्ञ प्रज्वलित करण्यात आलेला आहे. अग्नि वैश्वान शांति जगोद्रा मेषम राम को देवाग्नि मुको वरदो भव आकाशम आवाहयामि स्थापयामि पूजयामि सर्वे स्थापयामि पूजयामि मित्रांनो, या ठिकाणी सुरू असलेल्या महाविष्णू याग या संदर्भाची माहिती ही अशी आहे. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम अनेक रूपं दैत्यांतं नमामि पुरुषोत्तमम. आपल्या मुख्य 3 देवता आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर ब्रह्मदेवाचं काम आहे उत्पत्ती, विष्णूचं काम आहे स्थिती आणि महादेवाचं काम आहे लय. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय कारक ह्या 3 देवता आहेत. मुख्य प्रमुख प्रधान ज्या देवता आहेत, कुठलेही जे अवतार आहेत साधू संतांचे इत्यादी जे अवतार घेतलेले आहेत ह्या 3 देवांचेच स्वरूप आहे, ते अवतार आहेत.
तर आज या ठिकाणी आपण हे विष्णू याग, लक्ष्मीनारायण याग, विष्णू याग ह्या ठिकाणी करत आहोत. कारण अधिक महिन्याला वरदान आहे, त्याला पुरुषोत्तम मास म्हटलेला आहे. मलमास, धोंड्याचा महिना असं म्हटल्यानंतर त्या महिन्याला वाईट वाटल्यानंतर स्वतः भगवान विष्णूने त्या महिन्याला आपलं स्वतःचं नाव धारण करण्यासाठी दिलेलं आहे, म्हणून आपण त्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतो. अधिक महिन्यामध्ये स्वार्थ आपल्याला कुठलाही करायचा नाही आहे. स्वार्थ म्हणजे काय? आपल्या घराची वास्तुशांती, मुलाची मुंज किंवा लग्न हे करायचं नाही. आपण ह्या महिन्यात फक्त परमार्थ करायचा आहे. परमार्थ म्हणजे यज्ञ, याग, जप, जाप्य, होम, हवन इत्यादी सर्व करायचं आहे. हा पवित्र महिना आहे. तर ह्या महिन्यात विष्णूचंच पूजन का? कारण आपल्याला वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर महादेवाची उपासना सांगितलेली आहे. पण आपल्याला भौतिक सुख जर पाहिजे असेल तर भौतिक सुख तुम्हाला जे आहे ते नारायणच देणार आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही देवस्थानात जाऊन बघा, महादेवाला सोनं चांदी अर्पण केलं जातं. महादेवाला साधा बोळा महादेव आहे, बसलेला आहे. साधं आपलं वस्त्र पण नाही आहे, त्याला वाघाचं कातडं घातलेलं आहे, व्याघ्राजून घातलेलं आहे. त्याच्यावरती तो बसलेला आहे. अंगाला गोपीचंदन, सुवासिक द्रव्य काहीही नाही आहे. साधं भस्म, ते पण चिताभस्म. रोज कोणतरी जावं आणि त्याचं भस्म महादेवाला लावावं अशी आख्या आहे. आणि विष्णूचं कसं आहे? विष्णूचं त्या बाबतीत तसं नाही आहे. विष्णूला अलंकार प्रिय विष्णू म्हटलेला आहे. म्हणून सगळ्यात जास्त जगातलं श्रीमंत देवस्थान कुठलं असेल तर ते तिरुपती बालाजी. कारण आपण का देतो त्याच्याकडं? आपल्याला वैराग्य प्राप्तीसाठी आपण देतो, की आम्ही तुला दिल्यानंतर तू आम्हाला त्याच्या स्वरूपात दे. आपण स्वार्थ घेऊनच जातो देवाकडे, आपण त्या परमार्थासाठी कुणीही जात नाही. त्यामुळे विष्णूचे आपण ही पूजन करायचं का? जेणेकरून आपल्या घरामध्ये धन, धान्य, उत्तमोत्तम आयुष्य, आरोग्य, निरोगी जीवन, ऐश्वर प्राप्त व्हावं. ह्यासाठी विष्णूचं पूजन आपण या ठिकाणी अधिक महिन्यानिमित्त आपण करत असतो. आणि या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी, तसेच दीपक पाटील साहेबांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना या मंदिरामध्ये विष्णुयाग करण्याचा योग आलेला आहे. त्यामुळे आम्ही स्वतः सर्वजण कृतकृत्य आहोत. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. भजती जाते मुक्त करी मोरे
तुझ वासुदेव तुझ विनवित देहा परोपरी व्यंकटरमणा संकटहरणा राधारमणा तुझी हरी आरती करीतो बहु प्रेमाने भव भय संकट दूर करी ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदने गिरिवरविंद्य शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी विष्णुनते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि मित्रांनो, मला या ठिकाणी बालाजींच्या प्रसादाचा लाभ मिळाला. जे महाराज लोक खाली आले होते ज्यांना मिळाला नाही त्यांना पाहावं. तुम्ही घेतला ज्यांना मिळाला त्यांना व्यंकटरमणा गोविंद गोविंदा. श्री महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट बालाजी मंदिर गडिंग्लज येथे कार्तिकमध्ये ट्रस्ट व भक्तांच्या सहकार्याने आपण इथे कल्याण उत्सव महाप्रसाद करण्याचं योजलं आहे. आत्तापासूनच कल्याण उत्सवचं नियोजन सर्वांनी इथं मंदिरात येऊन करायचं आहे. आपलं भक्तिरूपानं सर्वांनी सहकार्य करायचं आहे, योगदान द्यायचं आहे. यज्ञकार्य संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. नमो देवे महादेवे स्वाय प्रत्येकत्राय नियता प्रणता श्रीयंता तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु यन्तु नरयो वर्षन्तु परजन्याः सुविप्ला ओषधो भवन्तु अन्नवतामो धनवतामामिक्षवताम् एतात्वराजा भूराजाम् बोधनमुद्रभते परमामेवैनत्वश्रियङ्गमयति ॐ सहनावतु सुखोदतु स्वामीयं करवावहे केशवनामने नमस्वादितावहे ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि भोजनीनां वाचे वदावे हरियाते गच्छोते हरि वदनि कवलगेदा नामयाचे हरिजे सहजवन होते नामदेवा भाजे मित्रांनो, मला या ठिकाणी बालाजी मंदिरमध्ये प्रसादाचा लाभ मिळाला. अतिशय चांगला प्रसाद झालेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या,
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.